एल निनो आयओडीचा प्रभाव, तीव्र उष्णता, कमी पावसाची शक्यता आणि त्यामुळं पाणी पुरवठ्यामध्ये होणारी कपात, आम्ही सहमत आहोत या विषयामध्ये. परंतु 240 MLD पाणी आपण उचलतो, एवढी कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एवढ्या पाण्याची जरूर नाही, असंच कोट्यावधी रुपये खर्च करून जे पाण्याचं ऑडिट केलं होतं त्याच्यामध्ये शहराला दरदिवशी लागणाऱ्या पाण्याचं मोजमाप त्यांनी केलंय. आणि तरीही आपण जास्त पाणी उचलतो. 240 MLD पाणी आपण उचलतो आणि 60 MLD पाण्याचा फक्त बिलिंग होतं. म्हणजे जवळपास 180 MLD पेक्षा जास्त पाणी आपलं जमिनीमध्ये मुरतंय. हे न बंद करता गेले 10 वर्षापेक्षा जास्त काळ पाण्याची गळती न थांबवता धरणामध्ये पाणी असून वितरणामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि आपण जनतेच्या मुखातलं पाणी भर उन्हाळ्यामध्ये कमी करतो. आग रामेश्वरी आणि बम सोमेश्वरी जो प्रकार आहे ना, तोच प्रकार महानगरपालिकेचा आहे. नवीन आयुक्त आलेत, नवीन सभागृह आहे. प्रायोरिटीवर काय करायचं असेल तर पाणी जे जमिनीमध्ये वितरणामध्ये जे लिकेजेस आहेत ते पहिल्यांदा बंद करा. ते जर बंद केलं तर एल निनो, यम निनो आणि कुठलाही निनो येऊ द्या, कोल्हापूर महानगरपालिकेच्या वितरणामध्ये पाणी कपात करण्याची वेळ येणार नाही.